नमस्कार मित्रांनो, आपलं प्रत्येकाच्या मनात एक पुस्तक असतं. वाचनातून प्रबोधन, त्या अनुषंगाने वाचन संस्कृतीची एक चळवळ निर्माण करणं, फिटनेस म्हणजे स्वास्थ्य टिकवणं, अशा कितीतरी विषयांवरती ज्यांचं मोठं काम आहे असे माझे मित्र अमृत देशमुख आज माझ्यासोबत आहेत. अमृतजी, तुमचं मनापासून स्वागत आणि विशेष म्हणजे पुण्यामध्ये स्वागत आहे. अमृतजींसोबत आज आपण बोलणार आहोत. त्यांच्या एकूण बुकलेट गाय म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, पण त्याबरोबरीनं आज आपण छान मस्त मोकळ्या वातावरणात आहोत. तर थोड्याशा फिटनेसच्या गप्पा, काही वाचनाचे किस्से आणि तुमचा एकूण वाचन प्रवास काही तुम्ही आम्हाला सांगा. तर आपण सुरुवात करूया. सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणजे पुण्यामध्ये अमृतजी आता आपण आहोत. तुमचं पुण्यामध्ये किती येणं होतं? कोणकोणत्या उपक्रमात तुम्ही सहभागी असता? हो, इनफॅक्ट तसं तर मी जगभरात मला लोक बोलवतात व्याख्यानासाठी, वाचनावरती बोलण्यासाठी. सर्वात जास्त कुठे बोलवलं जातं तर पुणे. क्या बात आहे. सो वेगवेगळे शिक्षण संस्था म्हणा, क्लब्स म्हणा, रिडिंग क्लब्स आहेत पुण्यात. आणि जो बुकलेट ऍप आहे त्याची टीम पूर्ण पुण्यात बसते स्वारगेटला. माझं इथे महिन्यातून 1-2दा येणं असतं. अच्छा, आज मोकळ्या वातावरणात प्रामुख्याने आपण आलोय. थोडंसं आपण स्वास्थ्य, मी जसं मगाशी म्हणालो, फिटनेसवरती आपण बोलूया. आजकालच्या सगळ्याच वयोगटातल्या लोकांचं स्वतःच्या प्रकृतीकडे कसं लक्ष असलं पाहिजे, तुम्ही त्यांना काय सांगू शकाल, किंवा रुटीन आपलं कसं असलं पाहिजे? हो, रुटीन शब्द खूप महत्वाचा आहे. हो, कारण मी ब्रायन ट्रेसीचं नावाचं एक पुस्तक आहे लेखकाचं, बरं, $1,000,000 हॅबिट्स. अच्छा. आणि त्यात छोटासा कोट आहे, युअर सक्सेस लाईज इन युअर डेली रुटीन. सक्सेस इज नॉट वन स्ट्रोक ऑफ जीनियस अँड यू बिकम सक्सेसफुल ओव्हरनाईट. आणि जेव्हा हे वाक्य म्हटलं, मी सगळ्या सक्सेसफुल लोकांचं रुटीन चेक केलं. बरं, कोणी असं मग, जे कोण आपले आवडते असं मग ते सचिन तेंडुलकर असेल किंवा नरेंद्र मोदी. मी विचार केला की या नरेंद्र मोदी सकाळी उठून 2 तास व्हॉट्सअपवर वेळ घालत असेल का? बरोबर. तो 4-4 तास कपिल शर्मा बघत असेल. बरोबर आहे. अर्थात सगळ्याला नकारात्मक उत्तर आलं. हो. सो मी माझं रुटीन आधी फिक्स केलं की मी खूप उशिरा उठायचो. त्याआधी आता मी रोज 5:30च्या नंतर झोपत नाही. बरं बरं. आणि 10च्या आत मी रात्री झोपतो. क्या बात आहे. सो आय थिंक रुटीन जर केलं ना आपण दुरुस्त, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतात. आपल्याला सक्सेस वरती काम नाही करायचंय. बरं, आपल्याला स्वतःवरती काम करायचंय, रुटीन वरती. क्या बात आहे, क्या बात आहे. वाचन आणि व्यायाम ह्याचा कितपत एकमेकांशी संबंध आहे? इनफॅक्ट पुस्तकांमुळेच माझं व्यायामाचं महत्व मला पटलं. अच्छा, बरं. मोस्ट सक्सेसफुल पीपल टॉक अबाउट हेल्थ मोस्ट ऑफ द टाइम. सारखं काय, कुठला डाएट चांगला असतो, ॲनिमल प्रोटीन चांगलं का प्लांट प्रोटीन चांगलं. बरं. मग हे जे नवीन आताचे चाललंय कॅलिस्थेनिक्स म्हण, योगा, फॅड एका खरोखर चांगलं आहे, त्याच्यात सतत चर्चा चालू असते त्यांच्या. बरोबर. हे मला खूप नवीन होतं म्हणायचं. मला वाटलं की श्रीमंत लोक फक्त पैशांबद्दलच चर्चा करतात, तसं नाही. आणि सर्वात महत्वाचं आपल्याला वाटतं फिटनेसमध्ये 3 मुख्य भाग, व्यायाम, बरं, आराम आणि आहार. तुला काय वाटतं आता तिन्हीपैकी सर्वात जर महत्वाच्या त्यांच्या महत्वाच्या ऑर्डरने तुला जर ते लावायचे असते तर तू कसं लावशील? आहार, व्यायाम आणि आराम. ओके, ऑलमोस्ट बरोबर आहे. लोक बोलतात की पहिलं व्यायाम, तर पहिलं येतं आराम, बरं, मग आहार, बरं, आणि शेवटी व्यायाम. अच्छा, कारण व्यायाम दिसतो त्यावेळी लोकांना वाटतं तेच जास्त महत्वाचं. व्यायाम तर महत्वाचं आहेच, पण मेन आहे जिभेवरती कंट्रोल करणं. खरंय. आपले जे खायचे चोचले असतात, खरंय, त्याच्यावरती प्रचंड कंट्रोल करायला लागतं. आणि व्यायाम तर आहेच. मी आठवड्यातून निदान 6 वेळा तरी व्यायाम करतो. बरं, पण तुम्ही जसं म्हणालात की जिभेचे चोचले आणि त्याचे ते पुरवणं किंवा त्याच्यावरती संयम ठेवणं, तुम्हालाही काही अशा अनेक गोष्टी असतील ज्या आवडीच्या असतील, खाव्याशा वाटत असतील, पण तुम्ही त्याचा आस्वाद कसं घेता, म्हणजे किती फ्रिक्वेंटली ते खाता? आपण काय करतो, आपण 2 कॅटेगरीज मध्ये बघतो की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. बरं, पण त्यात किती खाणं हे जास्त महत्वाचं. मी म्हणत नाही की काय गोड खायचं नाही किंवा तुम्हाला आवडते पदार्थ खाऊ नका, पण प्रॉब्लेम काय, आपण 1 गुलाबजाम खाऊन थांबत नाही. बरं, कारण 1 गुलाबजाम खाणं खूप अवघड असतं. बरं, 2-3 गेले की मग, कारण एका गुलाबजाम मध्ये जवळजवळ 1000 कॅलरीज असतात. आपल्या दिवसभराची
कॅलरीजचं रिक्वायरमेंट आहे एक 1600-1700. विचार कर. आणि काय गुलाबजामनी काय पोट भरत नाही. तुम्ही निसर्गाशी निगडीत अनेक पुस्तकं वाचली आहेत. तुमचं त्याच्यातलं आवडीचं पुस्तक कोणतं आणि ते काय का भावतं तुम्हाला? म्हणजे तुम्हालाही फिरायची आवड आहे का? तुम्ही कुठे कुठे जाता? निसर्गाच्या सानिध्यात आतापर्यंत कुठे कुठे गेलात? हो ना. इनफॅक्ट हे मी पहिल्यांदा सांगतोय, कोणाला माहित नाही, बरं, की माझी सर्वात आवडती जागा हो पुस्तक वाचायला आहे बागेत. वा, तर आम्ही माझ्या घराच्या जवळ जेवढे गार्डन्स आहेत, अच्छा, तिथे जाऊन मी हळूच एका कोपऱ्यात बसून, बरं, कोणी मला ओळखणार नाही अशा जागेत, अच्छा, तुम्ही माझं वाचन करतो. ओके. मला असं बंद खोलीमध्ये वाचन करायला एवढा विशेष आवडत. शांतता. निसर्गावरची पुस्तकं, बॉटनी ऑफ डिझायर म्हणून एक पुस्तक आहे, बरं, त्याची समरी मी बुकलेट ॲप मध्ये केली आहे. हो, खूप इंटरेस्टिंग गोष्ट शिकलो मी त्याच्यात. बरं, आपल्याला वाटतं की आपणच सगळं अत्याचार करतो निसर्गावर वगैरे, आणि आपण डोकं लावून त्यांच्यावरती एक वश मिळवलंय. हो, हो, पण झाडं पण खूप हुशार असतात. त्यांनीही आपल्यावर काही गोष्टी वश मिळवलाय. फॉर एक्झाम्पल, आता मला सांग, तू जेव्हा कुठलंही फळ विकत घ्यायला जातोस, हो, त्याच्या मागे तुझं कारण काय असतं? काय बोलतोस? जर मिठा आहे का? असं कुठलं फळ आहे जे गोडच्या व्यतिरिक्त तू दुसऱ्या चवीसाठी विकत घेतोस? फळ एक पण नाही. द्राक्ष मिठा आहे का? संत्री पेरू गोड असतो, हा, आंबा तर आहेच. होय. मग निसर्गाला कळलं की गोड हा सर्वात ह्युमन विकनेस आहे, हो, आणि म्हणून आंबा यांनी स्वतःचे कझिन्स भरपूर क्रिएट केले, बरं, आणि त्यांची संख्या वाढवली. बरं, आपल्याला वाटतं की आपण ते करतोय, तेही तेवढंच कारणीभूत आहेत. अच्छा, ते आपल्याला उल्लू बनवतात. बरं. सो हे खूप इंटरेस्टिंग, मजा वाटली मला की आपण म्हणजे आपली चुका होत आहेत, आणि त्यासाठी बेसिक गोष्टी म्हणजे काय की जे युज अँड थ्रो गोष्टी आहेत ते अवॉइड करायचे. मी बघतो बाहेर लोक घरात सुद्धा पेपर नॅपकिन वापरतात, त्याला काय अर्थ नाही. पण बाहेर जाताना म्हणून रुमाल कॅरी केला तर जेवढं पेपर नॅपकिन अवॉइड करता येईल करा. पाण्याची बाटली घरनं कॅरी करा. बरोबर. हा, प्रवासात नंतर जर पाणी संपलं घरातलं तर मग विकत घ्या. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही सांगताय त्या, आणि नक्कीच आपले जे दर्शक आहेत त्यांनाही या निमित्तानं हे प्रबोधन आहे. त्याबरोबर मला विचारायचं की प्राण्यांविषयी तुमच्या काय आवडी आहेत? म्हणजे किती तुम्ही फ्रेंडली आहात? इथे अनेक पक्षी आहेत या परिसरामध्ये, आपण पाहतोय, आवाज येत आहेत आपल्याला. तर त्याच्याशी निगडीत काही आठवतंय का? एखादं पुस्तक म्हणा किंवा लेखकाचं काही म्हणणं असेल? हो, लहानपणापासून आमच्या घरी 2 कुत्रे होते. बरं, त्यामुळे कुत्र्यांचा मला भयंकर लळा आहे. ओके. आय थिंक मला कुत्र्यांकडून खूप शिकायला मिळतं. तू जर बघितलंस ना, आपण कधी पण घरी गेलो की त्याच उत्साहाने कुत्रे आपल्याला ग्रीट करतात, स्वागत करतात. तर आणि अनफॉर्च्युनेटली ते आपल्यात नाहीये. खरं की जर आता तू मला आज भेटायला आलास, मी तुला मिठी मारीन, अरे वा वा, मग उद्या तू आलास तर मी तेवढ्या पोटतिडकीने तुला भेटणार नाही. प्राण्यांचं नाव घेतलं आणि लगेचच आपल्याला बैल बघायला मिळाला. तुम्हाला मला बुकलेट गाय म्हणून ओळखतात, तर गाय किंवा बैल दिसलं की मला लोक चिडवतात. अरे म्हणून सगळ्या सांगतो बुकलेट गाय म्हणजे इंग्लिश मधला गाय. बरं, बरोबर. सो अमृतजी, तुम्ही इंग्लिश मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे तुमचं. म्हणजे तिथे तुम्हाला एक मोठं परिप्रेक्ष्य विस्तारून तुमच्या समोर उभं टाकतं. म्हणजे फक्त भारतीयच नव्हे तर ही जागतिक भाषा असल्यामुळे अनेक देशभरातले तुमचे वाचक असतील. तर त्या वाचकांचा काही अभिप्राय, त्यांचं काही प्रतिक्रिया तुम्हाला येतात का? कशा स्वरूपात येतात त्या? हो, अगदी. एकदा रात्री 11 वाजता मला एका तरुण मुलीचा फोन आला. बरं. आणि म्हटलं मग अशी मी 10च्या झोपतो, तर माझी झोप मोडली त्याच्यामुळे. मी थोडा वैताग गेलो आणि मी फोन उचलला. काय? तर एकदम गोड आवाजात ते बोलायला लागले, अमृत, आय लव्ह युअर व्हॉइस अँड द वे आय लिसन टू ऑल युअर ऑडिओज अँड आय वेट फॉर एव्हरी वेनसडे फॉर युअर बुक समरीज. कंधार बुधवारी मी नवीन ऍड करतो. आणि म्हटलं रात्री 11 वाजता माझ्यावर फ्लर्ट करते का? म्हणून म्हटलं तर हिची खेचूया. बरं. तर मी म्हटलं तू नेहमी ऐकतेस का? तू बघापासून ऑडिओचं कौतुक करतेस, कधी कधी वाचत पण जा, बुकलेट ऍप मध्ये टेक्स्ट पण आहे. बरोबर आहे. तिने काय म्हणावं स्वप्नील? अमृत, आय एम ब्लाइंड. कांट रीड बिकॉज आय कांट सी. वा. आणि त्या दिवशी माझ्या अंगावर जो काटा आला ना, क्या बात की दॅट नाईट आय वेंट टू बेड ॲज द मोस्ट सॅटिस्फाईड पर्सन. तेव्हा मला गांधीजींचं वाक्याचा नेमका अर्थ कळला. हिंद स्वराज नावाचं पुस्तक आहे, त्यांनी दिलंय.
द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. क्या बात आहे. आणि तेव्हा मला माझा सोशल ऑन्टरप्रिनरशिपचा सर्वात जास्त अभिमान वाटतो. आज इथे आपण आता शूट करतोय, इथे कॅमेऱ्यावरती मकरंद आहे, आमचे वन ऑफ द डायरेक्टर वेदांत इज वन ऑफ द क्रिएटिव्ह प्रोड्युसर ऑल्सो. आणि आपण एकूण तरुण आपल्याला बघतायत, आपल्याला पाहतायत, तर तुम्ही एक छान शब्द वापरलात की ऑन्टरप्रिनर. आज भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, तर तुम्ही स्वतः एक ऑन्टरप्रिनर आहात. तर मुलांनी जे पठडीतल्या वाटा न स्वीकारता काहीतरी वेगळं करावं, काहीतरी वेगळं करण्याची उमेद बाळगावी, किंवा त्याच्यामध्ये त्यांनी यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे, स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? आता सर्वात पहिलं तर माइंडसेट चेंज करणं. आजकाल मी बघतोय की सगळे UPSC MPSC किंवा ह्या परीक्षा त्यावर जॉब मिळवत आहेत. खरे साधी गोष्ट आहे, सगळ्यांनी जर जॉब मागितले तर जॉब देणारा कोण असेल? खरंय. आज डेटा बघितला असता तू फक्त कुठलाही डिग्री कॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग असो, CA असो, मेडिकल, 95% स्टुडंट्स हू पास आउट लुक फॉर जॉब, 5% स्टार्ट देअर ओन बिझनेस. मग ते कसं होणार आहे? एक दिवस ते सगळं फुटणार आहे. त्यामुळे आणि असं म्हणतात ना की इंडिया इज अ रिच कंट्री विथ पुअर पीपल. श्रीमंत खूपच श्रीमंत होत चाललेत आणि गरीब अजून गरीब. तर तो गॅप कमी करण्यासाठी फक्त ऑन्टरप्रिनरशिपची गरज नाही, तर मला वाटतं सोशल ऑन्टरप्रिनरशिप. याचा अर्थ असा काय की प्रॉफिट नाही करायचा असा नाही सोशल. याचा अर्थ असा आहे की प्रॉफिट्स कमवायचे पण इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ व्हायला पाहिजे. की आज जर मला जास्त पैसा आला तर मी स्वतःची BMW घेण्यापेक्षा मी माझ्या ऑफिस मधल्या 20 जणांकडे निदान वॅगनर कशी येईल पुढच्या वर्षी. क्या बात आहे. यांनी खरं आपल्या देशाची उन्नती होईल. एम्पॉवरमेंट तिथे खरी होऊ शकते. अगदी बरोबर आहे. काय ना, कुणाला तरी कधीतरी गरज असते, कोणीतरी आपल्याला इन्स्पायर करावं, कोणीतरी आपल्याला प्रेरणा द्यावी. तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रेरणा देणारे असे कोणते घटक होते की ज्याच्यामुळे तुम्ही बुकलेट सारखं एक ऍप तयार केलं आणि त्याच्यातून एवढा मोठा वाचक वर्ग जोडला? हे मी सुद्धा घरी काही मला वेळ नसेल तर मी तुमचं पॉडकास्ट ऐकतो, पुस्तकांचं तुमचं परीक्षण ऐकतो, तर ते करण्याची प्रेरणा थोडक्यात अगदी आपल्या प्रेक्षकांना सांगता आली. येस. हो, नक्कीच. हो. सो माझे ना 3 स्टार्टअप्स एका मागोमाग एक फेल झालेले. बरं. जॉब सोडलेला माझ्या स्टॉक मार्केटचा आणि काय करावं कळत नाही, तर मी खचून गेलेलो. तर माझ्या मित्राने एकदा मला फोन केला, त्यांनी बघितलं की हा जास्त खूपच खचून गेलाय, तर बोलला की चल एक पिक्चर बघायला जाऊया, बाहुबली. ओके. तर आम्ही चित्रपटगृहात 15 मिनिटं आधी पोहोचलो. बरं. तर काय करायचं 15 मिनिटं टाइमपास म्हणून. त्या आठवड्यात मी जे पुस्तक वाचत होतो, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, ओके, ते मी तोंडी त्याला ठक 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 काय असतात ते 7 हॅबिट्स ते समजावले माझ्या मोठ्या तोडक्या भाषेत. बरं. लेखकाची भाषा नाही वापरली. आणि त्याला ते एवढं आवडलं, तो बोला की अमृत, तू जसं मला समजावलं मला वाटलं की मी ते पुस्तक वाचलं. ओके. त्याला हात न लावता. बरं. तू खूप छान एक्सप्लेन केलं. तर मी म्हटलं मग काय, सो वॉट? म्हटलं की नाही, बघ मला ना वाचनाची आवड नाहीये किंवा मी कारण देतो, पुस्तकं वाचन तर पूर्ण आयुष्यातून निघून गेले, तर तू काहीतरी मला मदत कर ना याच्या. मी म्हटलं की मी कशी मदत करू? तुझे डोळे, तुझा वेळ, मी माझी पुस्तकं देईन तुला उचले. बोला की नाही, तुला हे सगळं कसं आठवलं 7 हॅबिट्स? मी म्हटलं की मला नोट्स न्यायची सवय. मी कागदावरच्या डायरीज, माझे भरपूर डायरीज माझ्या घरात पडले. ओके. व्हेरी गुड. मग नेक्स्ट टाइम काय कर, त्याला चांगल्या अक्षरात लिहून त्याचा फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवायचा. बरं. जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. क्या बात आहे. आणि हे वाक्य एक साधं कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 फ्रेंड्स कॅन टेक अ नॅशनल मुवमेंट वन डे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिथून मला ती आयडिया आली की अरे वा, मला वाचनाची आवड आहे, ते करता करता जर माझ्या मित्राचं भलं होत असेल तर करून बघूया. क्या बात आहे. आपण मगाशी बोलत होतो सर की व्यायामाच्या संदर्भात रोजचं आपलं रुटीन असलं पाहिजे, रोज काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे चालणं असेल किंवा पार्कात जाऊन काहीतरी व्यायाम करणं असेल, तर त्याचं साधारण वेळ किती ठेवावा, किती वेळ आपण व्यायाम केला पाहिजे दिवसभरात? तसं पहिलं तर 20-25 मिनिटं खूप झाली. अच्छा. मी जास्त करतो, मी 1-1.5 तास करतो, कारण मला आवड आहे खूप. बरं. आणि मी जिम मध्ये जात नाही. बरं. मी असं, मला काही असं हे मिळालं, डबल बार किंवा किलो बार, मी याच्यावरतीच 50 प्रकारचा व्यायाम करतो. अरे एवढे करायला. कॅलिस्थेनिक्स नावाचा एक व्यायाम प्रकार आहे.
ते जिम्नॅस्टिक वरनं आलं अच्छा तर ते मी करतो. जिथे वेट्स बॉडी वेट्स वगैरे उचलत नाही बरं. डम्बल्स मी कधी उचलत. पण हे जे हा. नॅचरल डबल बार. हां ओके नॅचरल जे एक्सरसाइज असते त्यात तपासून आहे टिप्स आहे. क्या बात. सिंगल आर्म ओके क्या बात. त्याच्यात कार्डिओ पण बरंच होऊ शकतो. असं करून वंडरफुल. उड्या मारून कार्डिओ होतात. क्या बात. बरेच व्यायाम प्रकार आहेत त्याच्यात. तर पुलअप बार माझा आवडता आहे. ओके मसलअप नावाचा एक प्रकार. ओके क्या बात आहे. त्याचा मी तासन तास घालू शकतो. मला डबल बार एकदा मी बघू तुमच्या समोर. फार बेसिक म्हणजे खूप काही प्रो नाहीये मी त्याच्यामध्ये पण प्रयत्न करतो. अजून डीप खाली अजून येस. जमलं. हां म्हणजे आता हे शिराक झाले. तू काय केलंस. हे केलंस. ओके आपल्याला हे कर टिप्स. ओके प्रॅक्टिस नाही होईल. प्रॅक्टिस नाही पण मी हे रोज केलं तर होईल. हो पुशिंग पुलिंग आणि लेग्स तीन प्रकार असतात. आणि अजून 3 वेळा करायचं. पण डबल बारमुळे होतं काय. सो डबल बार जास्त अपर बॉडीच्या व्यायाम प्रकारसाठी आहे. अच्छा पुलिंग बॅकसाठी आहे. ओके आणि लेगसाठी काही साधनं लागत नाही. बरं. त्याच्यासाठी तुम्ही हे करू शकता. पिस्तल स्क्वॉट करू शकता. सो हे जेवढं निसर्गाच्या जवळचे व्यायाम प्रकार आहेत. जर आपले पूर्वज माकड होते माकडासारखे व्यायाम प्रकार केले सर्व शरीरासाठी चांगलं आणि ते मला जास्त सूट झालं. बरं. तुम्ही कॅलेसॅटिक्स आणि योगा त्याचं छान मिश्रण शोधून काढलं. क्या बात. माझ्या बॉडीला खूप सूट होतं. क्या बात आहे. एकतर रोजचा ताजेपणा पण राहतो म्हणजे हो व्यायामामुळे आणि एनर्जी टिकून राहते आपली कॉन्स्टंट. लिटरली सकाळी जर सकाळचा व्यायाम झाला नाही दिवसभर म्हणजे चिडचिड होते. तुम्ही नीट खाणार नाही. बरोबर. कामं नीट होत नाहीत. ते फिजिकल पण आहे सायकोलॉजिकल पण आहे. तो एक अपराधीपणा मग मी दिवसभर तो कॅरी करतो बरोबर. की सर्वात महत्त्वाचं काम मी केलं नाही मग आता काय उपयोग. उगाचच ते मग गिल्ट कॅरी करतो. पण जिम मध्ये येऊनच व्यायाम केला पाहिजे की असं आता मोकळ्या वाटत. तुम्ही मगाशी म्हणालात की हा माझा सेट आहे. तर मला जिम सर्वात मोठा फ्रॉड वाटतो. बरं मी घाम गाळण्यासाठी पैसे देत आहे. ओके मला काय याला अर्थच वाटत नाही. ते पाहिजे तेवढा घाम गाळू शकतो. एक फनी कोट मी वाचला. पीपल गो टू द जिम बाय कार टू रन ऑन द ट्रेडमिल. ओके धावतच जा. खरंय. सो एवढं सगळं हे काय हे ट्रेडमिलच तर आहे. कुठे पण धावा कुठे पण चाला. आता तुम्हाला काही नाही तरी तुम्ही याच्यावरती आता मला हे दिसलं याच्यावरती मी किती प्रकार करू शकतो. सिंगल आर्म पुशअप्स आहे. सिंगल आर्म काय बात. आणि ट्रायसेप पुशअप. मला जिथे दिसेल तिथे मला व्यायाम सुचतो. त्यासाठी बरेच व्हिडिओज बघितले बराच अभ्यास केला. अच्छा जागा महत्वाचीच नाही व्यायाम करायला. घरात 2x2 फुटामध्ये पण मी भरपूर व्यायाम. आजच्या तरुण पिढीच्या समोर अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. आपण एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोललो. व्यसनाधीनता हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या तरुण पिढीच्या समोर. त्याला अनुसरून मी असं म्हणेन की मग ते मोबाईलचं का व्यसन असेल तर ह्या व्यसनावरती तुम्ही काय सांगाल. हो बरोबर बोला की दोन्ही व्यसनच आहेत. हो एक सबस्टन्स अब्यूज म्हणतात तर सबस्टन्स बिहेवियरल चेंज आणि एक आहे बिहेवियरल चेंज. बरं. जे मोबाईलमुळे होतं. आपण हा छोटासा मोबाईल आपण काय बिघडवणार आहे. हो हो पण दॅट इज ॲज गुड ॲज पॅकेट ऑफ कोकेन. ओके. जर आपण लहान मुलाच्या हातात देतो आणि म्हणतो किती किती छान युट्यूब वापरते बघा. असं समजा की एक पालक मुलाला स्वतःच कोकेनचं पॅकेट देते. हो. सो स्टीव्ह जॉब स्वतःच्या मुलांना तरी आयफोन आणि आयपॅड 14 वर्षाच्या वयापर्यंत वापरून दिलं नाही. बरं. कारण त्याला माहिती आहे की पानाला स्वतः कधी सिगरेट पित नाही. सो असं आहे. पण
यात ऑफकोर्स मी याला अपवाद नव्हतो, मलाही खूप चटक लागलेली युट्यूबची. तर मी काय केलं, सिम्पल सोल्युशन आहे, एक तर सगळं ते नोटिफिकेशनचं बटन आहे कॉमन, बरं, ते ऑफ केलं, बरं, आणि सो ते टिंग टुंग टांग वाजायचं सगळं बंद झालं, बरं. ते सर्वात पॉईंट नंबर 1. सेकंड, मी कुठलाही जो सोशल मीडिया ऍप आहे तो मोबाईल मध्ये ठेवत नाही, बरं. तो मी लॅपटॉपवरनं ओपन करतो. अच्छा, इंस्टाग्राम बघायचं असेल मला, युट्यूब बघायचं असेल तर मी लॅपटॉपवरनं बघणार, त्यामुळे मोबाईल मध्ये नोटिफिकेशन. आणि मग तो लॅपटॉप माझ्या खिशात जात नाही ना, बरोबर. प्रॉब्लेम कधी तो जेव्हा तो दिवसभर आपल्या खिशात फिरतो आपल्या बरोबर, तेव्हा मग सारखं ते इंस्टाग्राम बाहेर. बरोबर आहे, बरोबर. सो हे 2 गोष्टी मी सातत्याने लक्षात ठेवतो, त्यामुळे मग ते आपोआप माझी सवय कमी झाली. आणि मी असं नाही म्हणत की लोक काय करतात, एकदम डिटॉक्स, सगळंच बंद करणार, मी फोनच वापरणार नाही, सोशल मीडिया डिलीट करून टाकणार, तेही चुकीचं आहे. कारण आज 75 लाख लोक पर्यंत मी पोहोचलो होते कशामुळे, ना मी मार्केटिंग केलं, मी ना खर्च केले, ना कुठे जाहिराती केल्या, सोशल मीडिया. रोज एक कुठेतरी पोस्ट, काहीतरी व्हिडिओ, इंस्टाग्राम, लिंक्डइन, फेसबुक वर जातच आहे माझं, बरोबर आहे. सो हे खूप स्ट्रॉंग आहे. इट्स लाईक अ टूल, एक चाकू एका चोराच्या हातात द्या आणि एका सर्जनच्या हातात. आजच्या तरुणाईने कितपत बोललं पाहिजे, आपली मतं मांडली पाहिजेत, अनेक गोष्टींवरती, अनेक घटनांवरती ते समोर आले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? अगदी. इनफॅक्ट मी एका पुस्तकात वाचलंय की when your work becomes a medium of expression, that's the biggest source of happiness. क्या बात आहे. तुमचं कामच तुमच्या एक माध्यम होऊ शकतं तुमच्या एक्सप्रेशनचं. याच्यापेक्षा चांगली गोष्ट होऊ शकत. क्या बात. आणि माझ्यासाठी बुकलेट हे तसंच झालंय. आणि सोशल मीडिया मला वाटतं की आपलं काम दाखवण्यासाठी सोशल मीडिया, सोशल मीडियाच काम नाहीये आजकाल, ते व्हायला लागले की काम काही नाही, प्रोडक्ट नाहीये, काय नाही, नुसतं बडबड बडबड चालू. तसं न करता म्हणून म्हटलं मला फक्त सोशल मीडिया नाही, मी एक बुकलेट ऍप बनवलाय, बरोबर, मी पुस्तक लिहिलंय, आणि आता त्याच्याबद्दल मी बोलणार, पुस्तकांबद्दल बोलणार, वाचनाच्या टॅक्टिक्स वर बोलणार, स्पीड रिडिंग वर बोलणार. बस रॅन्डम काही पण करायचं नाही की बाबा एकदाच काहीतरी मोदीचा व्हिडिओ टाकला, मग कुत्रा मांजरीचा व्हिडिओ टाकला, मग बाबा रामदेवचा टाकला, याला काही अर्थ नाही. एक क्लिअर ध्यास, एक पर्पज घेऊन मग त्याच्या निगडीतच सगळं व्हायला पाहिजे सोशल मीडियावर. बरोबर आहे. आणि तो आपला विचार आपल्याला कळायला थोडा वेळ लागतो, पण एकदा निश्चित झाला की मग ते खूप महत्वाचं. नॅरो डाऊन झालं की फक्त त्याच्यात डीप जायचं. मग आता वाचन याच्यावरती जगात जे काय आहे ते मला माहिती असलं पाहिजे, आणि जगात वाचन किंवा पुस्तक ह्याचा विषय निघाला की माझं नाव आलंच पाहिजे. क्या बात. ते कधी होईल मी बाकीचं फापट पसार सगळं बाजूला ठेवेल. ती सौंदर्याची व्याख्या काय तुमच्यासाठी? कुठलीही वस्तू, माणूस हे मुळात सुंदर किंवा वाईट नसतं. आता हा दगड घे, कोणी म्हणाले सुंदर आहे, पण एका छान कलाकारच्या हातात आहे आणि त्याची तो छान मूर्ती बनवेल सुंदर वाटतं. बरोबर. सौंदर्य कशात आहे? आपल्या कर्तृत्वामध्ये. क्या बात आहे. आता नवाजुद्दीन सिद्दीकी आपण बघतो त्याचे डोळे खरोखर खूप चांगले, त्याचे काळे डोळे नाहीयेत, तो काही नव्हता त्या काळा कुत्र पण वळून बघत बसत त्याच्या. बरोबर. त्याची पर्सनॅलिटी काय अशी अगदी राईट. मला ते म्हणायचं की आपण एकदा तो माणूस सक्सेसफुल झाला की त्याच्या चेहऱ्यात सौंदर्य आपण बघायला लागतो. ऍक्च्युली ते चेहरा नाही बघत, आपण त्याचं काम बघतो. बरोबर. बरेच वेळा माझे तरुण जेनजीज मला विचारतात, अरे तुझी दाढी अशी ठेवतो, मला पण ठेवायची. तुम्ही चुकीच्या गोष्टींना फोकस करताय यार. मी जर हे सगळे केलेलं असतं ना आज वाचन संस्कृतीवरती, तुम्ही मला फिरकून पण बघितलं नसतं. तुम्ही माझ्या कामावर फोकस करा, आणि मग याचं बाय प्रोडक्ट लोक कौतुक करायला लागतात, ते नको त्या गोष्टींकडे बघतात आणि आपल्याला वाटतं की अच्छा आपण, पण ऍक्च्युली तसं काही नाहीये. सो पण फिजिकल अट्रॅक्टिव्हनेस मी म्हणेन आपलं शरीर पहिलं दिसतं, मग आपला विचार दिसतो. बरोबर. तर निदान पोट आत आणि छाती बाहेर एवढं तरी पाहिजे आयुष्यभर. म्हणून व्यायाम वगैरे केल्यानंतर मी कळलं की मी जर स्वतःला शेप मध्ये ठेवलं देन आय कॅन अपील टू द युथ. तर मी स्वतः जर जाडा झालो, म्हणजे असे गाल बाहेर आलेले, मी खूप ओव्हरवेट होतो, तर मी बुकलेट गाय नाही, बुकलेट अँकल वाटवतो. सो मी आधी माझ्या फिटनेस वरती काम केलं, आणि मग कामामुळे आता लोक मला स्टेजवर बोलवतात. बरेच वेळेला तर एकदा काय झालं की 1 तास आधी पोहोचलो कार्यक्रमाला, मी चीफ गेस्ट म्हणत होतो. तर त्यांना वाटलं की मी स्टुडंट आहे कोणतरी, मला खुर्च्या लावरे वगैरे, खुर्च्या लावायला गेलो. पोस्टर हातात बघितलं, अरे तुम्ही त्याच्यात
सो कोणाला खरं वाटत नाही की वाचक म्हटला की पांढरे केस हो. किंवा टाकल्या डेरपोट्या असं त्यातलं काहीच नाही माझ्यात. So मजा येते असं काही झालं. आज तरुण पिढीसमोर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची ॲप्स आहेत, नेटफ्लिक्स असेल किंवा इतर OTT प्लॅटफॉर्म्स असतील, त्या सगळ्यामध्ये बुकलेट ॲपचं वेगळेपण तुम्ही काय सांगाल? म्हणजे भारताने वाचावं, भारतीयांनी वाचावं हा तुमचा ध्यास आहे त्याच्या मागचा, पण एखादं पुस्तक हातात घेतल्यानंतर असं वाटू शकतं की आता नको, कंटाळा आला, आपण थांबूया. पण तरीसुद्धा सातत्यानं इतका मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येने बुकलेटवरती आज सगळी मंडळी त्याला जोडलेली आहेत. ह्याचं वेगळेपण तुम्ही काय सांगाल? अगदी आता हे फेसबुक इंस्टाग्राम यांनी पण काय केलं, यांनी पण वेगळे नुसके काढलेत की हो. आपलं लक्ष कसं वेधून काढायचं आणि आपण त्या ऍपवर जास्तीत जास्त वेळ घालवू. हो. तर त्यांचेच टॅक्टिक्स वापरून हो. वाचनाला कसं अट्रॅक्टिव्ह करता येईल, कसं हो. एक्साइटिंग करता येईल याच्यावर ते बरोबर. सतत काम करत असतो. बरोबर. कारण मी गेमिंग ऍप्स वगैरे अभ्यास केला भरपूर. बरं. आणि आता मी नवीन कन्सेप्ट घेऊन येतोय झी बुक्स, अच्छा. जेनझी फ्रेंडली बुक्स. ओके. की बरं. जेनझी लोकांना काय पाहिजे तर थोडक्यात पाहिजे सर, 300 पानांचं पुस्तक नको, छोटं छोटं काहीतरी पाहिजे आणि सोशिएबिलिटी. सो झी बुक्स एकटा नाही वाचू शकत, हम्म. तुला 3-4 मित्र लागतील. बरं. आणि मग गेम येतो, बरं. तो गेम 1-1.5 तास तुम्ही खेळलात तर पूर्ण पुस्तकाचं नॉलेज तुम्हाला मिळेल. क्या बात खेळता आहे, क्या बात आहे. सो झी बुक्स म्हणून लवकरच मी लॉन्च करतोय हम्म. आणि आय एम शुअर दॅट विल बी व्हेरी ॲडिक्टिव्ह. नक्की. मला सांगायला आनंद वाटतोय सगळ्या आपल्या दर्शकांना की वाचन संस्कृतीशी निगडीत जे जे म्हणून करता येईल किंवा त्याच्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावता येईल, अमृत देशमुख हे नाव पहिलं घेतलं जाईल. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर तुम्ही आम्हाला एकत्र आणलंय, एक मोठी चळवळ उभी केली. वाचावं, वाचून आपलं मन त्याचं संगोपन होतं आणि त्याची निगाही राखली जाते. अर्थात आपलं उन्नयन तर होतंच, पण माणूस म्हणून जगताना वाचन हे किती महत्त्वाचं आहे याचाही प्रत्यय आपल्याला येतो. अमृतजी, आज तुम्ही इथे आलात आणि इतका छान संवाद झाला. आपण अनेक विषयांवरती बोललो, म्हणजे पुण्यामध्ये तुमची ही मुलाखत होती. मला विशेष गोष्टीचं चांगलं असं वाटतं की स्वास्थ्य आणि वाचन ह्या दोन्ही विषयांवरती तुम्ही आम्हाला छान प्रबोधन केलं. तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. हॅपी रीडिंग. बाय. थँक्यू.